रामकृष्ण हरी माऊली. माऊली, आपल्या सगळ्यांचं संत वचनामृत या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत. आपण योग्य असा प्रतिसाद या ठिकाणी देत असल्या कारणानं मलाही जास्तीत जास्त पद्धतीनं या ठिकाणी कशा पद्धतीने चांगल्या रीतीनं चिंतन करता येईल आणि जेणेकरून आपल्या सगळ्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेता येईल याचा प्रयत्न मी करतोय. आणि यासाठी कारणीभूत असणारी एकच गोष्ट ती म्हणजे आपण केलेलं या चॅनलला केलेलं सबस्क्राईब आणि व्हिडिओला करत असलेले लाईक असतील, शेअर असेल, कमेंट्स असतील, याच्या माध्यमातून हे सगळं काही शक्य होत आहे. तरी अजूनसुद्धा अनेकांनी या चॅनलला व्हिडिओ अनेक जण बघत आहेत, पण अजून अनेक लोकांनी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही बघणाऱ्यांपैकी. त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉनला प्रेस करावं, जेणेकरून रोज नवनवीन जे काही व्हिडिओ येत असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाईल. आणि आता आपण आजच्या दिवसामध्ये काय पाहतोय तर या श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 9 भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत. काय बोलतायत बघा. यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र लोको अयम कर्म बंधनः तदर्थम कर्म कौंतेय मुक्त संग समाचरः. अर्जुना, स्वधर्म प्रित्यर्थ कर्मा वाचून दुसरे जे काही कर्म असतील ते लोकांच्या बंधनाला कारण ठरत असतात. आणि त्यासाठी काय करायचं अर्जुना, तुला अनासक्त होऊन कर्म करायचं आहे. बघा, अनासक्त म्हणजे आसक्ती ठेवून कर्म नाही करायचं, अनासक्त होऊन कर्म करायचं. आसक्ती ठेवून जर आपण कर्म केलं तर विनाकारण आपण बंधनामध्ये बांधले जाऊ शकतो किंवा बांधले जातो. आसक्ती म्हणजे आवड धरा एक प्रकारे. फक्त आवडतं म्हणून ते आपण कर्म करत जावं की मग आपण बंधनामध्ये गुरफटून जातो, अडकून जातो. पुन्हा आपलं दुसरं कुठलंही कर्म आपल्याकडून होऊ शकत नाही. आणि म्हणून निरासक्त होऊन कर्म करण्याचा उपदेश भगवंत अर्जुनाला त्या ठिकाणी देत आहे. अर्जुना, तू निरासक्त हो, अनासक्त होऊन कर्म कर. स्वतःचा धर्म आहे. कर्म करणं हा मानवाचा स्वधर्म आहे. आणि म्हणून ते कर्म करत असताना अनासक्त होऊन ते कर्म करणं अपेक्षित आहे. माऊली ज्ञानोबा राय सुद्धा सांगतात की माणसाचा स्वधर्म काय आहे. स्वधर्म जो बापा तोची नित्य यज्ञो जानपा मनोनी वर्तता तेथ पापा संचारू नाही. स्वधर्म जो आहे त्या स्वधर्माचं आचरण करणं म्हणजे नित्य यज्ञ केल्यासारखं आहे. आपण जे काही कर्म करू, रोजचं दैनंदिन कर्म असेल, ते कर्म करणं म्हणजे एक प्रकारचं यज्ञ करणंच आहे. आणि हा यज्ञ ज्यावेळेस आपण करत जाऊ त्यावेळेस त्या यज्ञातून काहीतरी आपल्याला मिळावं म्हणून त्या फक्त कर्म करत राहण्यातच आसक्त जर होऊन आपण जर काम करत राहिलो तर आपण बंधनामध्ये बांधले जाऊ शकतो. आणि म्हणून माणसानं अनासक्त होऊन कर्म करणं अपेक्षित आहे. आणि तेच अर्जुनाला भगवंत सांगतायत. आणि पुढे सांगत असताना सांगतात की माणूस कशा पद्धतीने या लोकांमध्ये कर्मामध्ये गुरफटून कशा प्रकारे बंधनामध्ये माणूस बांधला जातोय याचं उदाहरण माऊली ज्ञानोबा राय देत आहेत. हाक लोकू कर्मे बांधिला जो परतंत्राभूत झाला तो नित्य यज्ञा ते चुकला म्हणोनिया. आणि पुढे सांगत असताना भगवंत अर्जुनाला सांगतायत की मी एक तुला गोष्ट सांगतो आहे. आणि ती गोष्टीची सुरुवात करत असताना माऊली ज्ञानोबा राय सांगतात, आता येची विषयी पार्था तुझ सांगेन मी एक कथा जे सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केले. ब्रह्मदेवाची एक गोष्ट या ठिकाणी अर्जुनाला भगवंत सांगतायत. आता ती गोष्ट नेमकी काय आहे हे आपल्याला पुढील श्लोकामध्ये पाहायचं आहे. रामकृष्ण.